रिसेंटली प्रणित मोरेच्या शोवर अजून एक कॉन्ट्रावर्सी झाली, ज्याच्यामध्ये एक डॉक्टर, मेडिकल स्टुडंट, तिने एका देहदान केलेल्या व्यक्तीच्या डेड बॉडीवर खूप इनसेन्सिटिव्ह कमेंट्स केले. सो या इश्यूचा आपण MPSCच्या नीतिशास्त्राच्या पेपरच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करूया. सो बेसिकली मेडिकल इथिक्सच्या नुसार इवन कुठल्याही डेड बॉडीवरही असे इनसेन्सिटिव्ह कमेंट करणे हे खूप चुकीचे किंवा अनैतिक आहे. कारण ती जी डेड बॉडी आहे हीच तुमचे पहिला शिक्षक आहे मेडिकल इंडस्ट्रीमधला. त्याच व्यक्तीच्या डेड बॉडीचं तुम्ही चिरफाड करता, त्या बॉडीला स्टडी करता आणि ज्ञान मिळवता आणि त्याच्यावरच तुम्हाला तुमची डिग्री मिळते. सो त्या बॉडीचं तुम्ही रिस्पेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. मेडिकल इथिक्समध्ये ही अनिवार्य गोष्ट आहे. आणि सेकंडली, भारतासारख्या देशामध्ये जिथे हे मानले जाते की अंत्यविधी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अंत्यविधी न केल्यास तुमचा आत्मा हा वैकुंठाला जाऊ शकत नाही, अशा कॉन्झर्वेटिव्ह समाजामध्ये लोक हे आपली डेड बॉडी जेव्हा दान करतात मृत्यूनंतर, त्या लोकांसाठी ते लोक खूप मोठं काम करत आहेत सामाजिकदृष्ट्या किंवा मेडिकल इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून. आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या बलिदानाचं हे समाजाने आणि मेडिकल इंडस्ट्रीने रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या देहदान केलेल्या व्यक्तीच्या डेड बॉडीवर जोक करत असाल, इन्सेन्सिटिव्ह कमेंट करत असाल, तर हेच डॉक्टर तुमच्या जे पेशंट्स हे ॲनेस्थेशिया अंडर आहेत, कुठलीतरी सर्जरी त्यांची चालू आहे, त्यांच्यावर कमेंट करत नसतील हे कशावरून? सो मेडिकल पेशंट्सचा किंवा डेड बॉडीचा राईट टू प्रायव्हसी राखणं खूप गरजेचं आहे. आणि इंडियाचं संविधान आणि सुप्रीम कोर्टाच्या बऱ्याच वर्डिक्समधून हे कंटिन्युअसली सांगितलं गेलं आहे की डेड बॉडीजलाही काही राईट्स आहेत जे रिस्पेक्ट केले गेले पाहिजेत. आणि इथिक्समधील थिंकर इमॅन्युअल कांत हेच म्हणतो की मनुष्य साधन नाही साध्य आहे. ह्युमन बिंग इज नॉट अ मीन्स बट एंड इन देमसेल्स. आणि त्याच्यामुळं या प्रत्येक व्यक्तीला, भले तो जिवंत असो किंवा त्याचं मेलेलं शरीर, त्यांना काही राईट्स आहेत, अधिकार आहेत जे समाजाने जपले पाहिजेत. त्याच्यामुळं असे कमेंट्स करणाऱ्या डॉक्टरांवरती किंवा अशा प्रवृत्तीवर एक स्ट्रॉंग मेडिकल कोड ऑफ कंडक्ट रूल्स आणणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर बरेच लोक याला डार्क ह्युमर म्हणत आहेत. नो, हा डार्क ह्युमर नाही. डार्क ह्युमर परिस्थितींच्या बाबतीत असतो, व्यक्तींच्या बाबतीत नाही. बॉडी शेमिंग इज नॉट द डार्क ह्युमर. आणि जे याला ह्युमर समजत आहेत त्या प्रणित मोरेसारखे लोक किंवा सेजल पवारसारखे लोक, दे रिप्रेझेंट ऑर शो अ व्हेरी डार्क सायकोलॉजिकल पर्सनॅलिटी.